नमस्कार आणि स्वागत आहे. चला तर आज आपण मायक्रोसॉफ्टच्या एका लोकप्रिय आणि तितक्याच महत्त्वाच्या प्रमाणपत्राला खणून काढूया. मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड ॲझ्युअर ॲडमिनिस्ट्रेटर असोसिएट. आपल्याकडे यासाठी मायक्रोसॉफ्ट लर्न म्हणजे त्यांच्या अधिकृत पोर्टलवरची सगळी माहिती आहे. आणि आपलं ध्येय अगदी सोपं आहे. हे प्रमाणपत्र नक्की आहे तरी काय? या भूमिकेत काय अपेक्षित आहे? आणि ती AZ-104 ची परीक्षा पास करण्यासाठी काय लागतं? या सगळ्याचा तळ गाठणं. हो, आणि यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. हे फक्त एक टेक्निकल सर्टिफिकेट नाहीये. क्लाउडच्या जगात हे तुमचं व्हिजिटिंग कार्ड आहे असं समजा. हे सांगतं की तुम्हाला फक्त गोष्टी कशा करायच्या हेच नाही, तर त्या का करायच्या हे सुद्धा कळतं. उत्तम सुरुवात. चला तर मग थेट मूळ मुद्द्यावर येऊया. ॲझ्युअर ॲडमिनिस्ट्रेटर हे ऐकायला खूप मोठं वाटतं, पण प्रत्यक्षात या व्यक्तीचं रोजचं काम काय असतं? असं समजा की तुम्ही एका मोठ्या शहराचे सिटी प्लॅनर आणि मॅनेजर आहात. पण हे शहर जमिनीवर नाहीये, ते क्लाउडमध्ये आहे. या शहरात इमारती आहेत म्हणजे आपले सर्व्हर्स किंवा व्हर्च्युअल मशीन्स, रस्ते आहेत म्हणजे नेटवर्क्स, पाणी आणि वीज पुरवठा आहे म्हणजे स्टोरेज आणि डेटा, आणि शहरात येण्या-जाण्याचे नियम आहेत म्हणजे सुरक्षा आणि आयडेंटिटी. अच्छा. तर हा ॲझ्युअर ॲडमिनिस्ट्रेटर त्या क्लाउड शहराचा व्यवस्थापक आहे. तो हे सगळं सुरळीत चालू राहील याची खात्री करतो. वाव, ही उपमा खूपच छान आहे. म्हणजे फक्त एक दोन गोष्टी नाहीत, तर संपूर्ण इकोसिस्टमची जबाबदारी आहे. मायक्रोसॉफ्टच्या माहितीनुसार यात व्हर्च्युअल नेटवर्क्स, स्टोरेज, कम्प्यूट, आयडेंटिटी, सुरक्षा आणि गव्हर्नन्स हे सगळंच येतं. एका व्यक्तीसाठी हे खूप जास्त नाही का? हाच तर महत्त्वाचा मुद्दा आहे. ॲडमिनिस्ट्रेटर एकटा काम करत नाही. तो त्या सिटी प्लॅनिंग टीमचा एक महत्त्वाचा भाग असतो. तो आर्किटेक्ट्स, डेव्हलपर्स, सुरक्षा तज्ज्ञ या सगळ्यांसोबत मिळून काम करतो. हे त्याची भूमिका या सगळ्यांना एकत्र जोडणाऱ्या एका धाग्यासारखी असते. त्यामुळे तांत्रिक कौशल्यानितकंच संवाद कौशल्यही महत्त्वाचं ठरतं. हे अधिक व्यावहारिक वाटते. मग या भूमिकेसाठी म्हणजे पायाभूत ज्ञान काय लागतं? थेट ॲझ्युअर शिकायच्या आधी काय माहिती असायला हवं? हो, काही पूर्वतयारी आवश्यक आहे. ऑपरेटिंग सिस्टीम कसं काम करतं, कॉम्प्युटर नेटवर्क्स एकमेकांशी कसे बोलतात, सर्व्हर म्हणजे काय आणि व्हर्च्युअलायझेशनची संकल्पना काय आहे याचं पक्कं ज्ञान हवं. थोडक्यात सांगायचं तर जमिनीवरचं शहर कसं चालतं हे माहीत असल्याशिवाय तुम्ही क्लाउडमधलं शहर नाही सांभाळू शकत. आणि साधनांबद्दल काय? माहितीमध्ये पॉवरशेल, ॲझ्युअर CLI आणि ॲझ्युअर रिसोर्स मॅनेजर टेम्पलेट्स म्हणजे ARM टेम्पलेट्स यांचा उल्लेख आहे. हे इतकं महत्त्वाचं का आहे? इथेच या भूमिकेचं खरं स्वरूप कळतं. बघा, ॲझ्युअर पोर्टल म्हणजे वेबसाईट वापरून तुम्ही एक एक गोष्ट क्लिक करून करू शकता. समजा एक व्हर्च्युअल मशीन तयार करायची आहे. हे म्हणजे हाताने एक वीट रचण्यासारखं आहे. ओके. पण जर तुम्हाला एकाच वेळी 100 व्हर्च्युअल मशीन्स एकाच प्रकारच्या कॉन्फिगरेशनसह तयार करायच्या असतील तर तेव्हा तुम्ही हाताने काम नाही करू शकत. तेव्हा ऑटोमेशनची गरज लागते. अगदी बरोबर. पॉवरशेल आणि CLI ही ती ऑटोमेशनची साधनं आहेत. तुम्ही स्क्रिप्ट लिहून 100 काय, हजारो गोष्टी एकाच वेळी अचूकपणे आणि सातत्यपूर्ण पद्धतीने करू शकता. आणि ARM टेम्पलेट्स म्हणजे काय, तर तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा आराखडा, एक ब्लूप्रिंट. अच्छा, ब्लूप्रिंट. हो, तुम्ही एकदा ब्लूप्रिंट तयार केली की त्यावरून कितीही वेळात तशीच इमारत उभी करू शकता. त्यामुळे परीक्षा फक्त क्लिकॉलॉजी नाही तपासत, तर तुमची ऑटोमेशन आणि स्केल करण्याची मानसिकता तपासते. आणि यात मायक्रोसॉफ्ट एंट्रा ID चा पण उल्लेख आहे. हो, सोप्या भाषेत सांगायचं तर एंट्रा ID म्हणजे तुमच्या क्लाउड शहराचा सुरक्षा प्रमुख, वॉचमॅन. कोण आत येणार, कोणाला कोणत्या इमारतीत प्रवेश मिळेल, कोणाला कोणत्या तिजोरीची चावी द्यायची, हे सगळं तो ठरवतो. यालाच आयडेंटिटी अँड ॲक्सेस मॅनेजमेंट म्हणतात. याशिवाय क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरची कल्पनाच करता येत नाही. ठीक आहे. म्हणजे आता या भूमिकेचं एक स्पष्ट चित्र उभं राहिलं आहे. हा फक्त एक सिस्टीम ॲडमिन नाही, तर क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरचा व्यवस्थापक आहे, ऑटोमेशन तज्ज्ञ आहे आणि विविध टीम्समधला दुवा आहे. मग हे सिद्ध कसं करायचं की आपल्यात या सगळ्या क्षमता आहेत? आणि इथेच AZ-104 परीक्षेचा विषय येतो. बरोबर. AZ-104 ही परीक्षा म्हणजे केवळ एक टेस्ट नाही, तर ते एक प्रकारचं सिम्युलेशन आहे. यात तुम्हाला सिद्ध करावं लागतं की तुम्ही हे क्लाउड शहर सांभाळू शकता. परीक्षेच्या तपशिलात म्हटलंय की ही 100 मिनिटांची प्रॉक्टर्ड परीक्षा आहे. प्रॉक्टर्ड म्हणजे नेमकं काय? प्रॉक्टर्ड म्हणजे परीक्षेवर देखरेख ठेवली जाते. तुम्ही घरून किंवा परीक्षा केंद्रातून परीक्षा देताना तुमच्या वेबकॅम आणि मायक्रोफोनद्वारे तुमच्यावर लक्ष ठेवलं जातं. अच्छा.
याचा उद्देश हा आहे की कोणीही गैरप्रकार करू नये आणि यामुळेच या प्रमाणपत्राला जगभरात महत्त्व आहे. जर कोणीही सहज कॉपी करून पास झालं असतं तर या प्रमाणपत्राची किंमत शून्य झाली असती, नाही का? बरोबर आहे. आता परीक्षेच्या अभ्यासक्रमावर येऊया. यात 5 मुख्य विभाग आहेत. आयडेंटिटी आणि गव्हर्नन्स, स्टोरेज, कॉम्प्यूट, नेटवर्किंग आणि मॉनिटरिंग. हे तर जवळजवळ सगळंच ॲज्युअर झालं. यावर थोडे विस्तारानं बोलूया का? नक्कीच. हे 5 विभाग म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटरच्या कामाचे 5 स्तंभ आहेत. उदाहरणार्थ, चौथा विभाग घेऊया, व्हर्च्युअल नेटवर्किंग. हे फक्त कम्प्युटर्स जोडण्यापुरतं मर्यादित नाही. मग काय आहे? याचा अर्थ आहे तुमच्या कंपनीच्या डेटासाठी क्लाउडमध्ये एक सुरक्षित खाजगी महामार्ग तयार करणे, एक प्रायव्हेट हायवे जो इतर रहदारीपासून पूर्णपणे वेगळा असेल. हे जर चुकलं तर ते भिंती नसलेली बँक बांधण्यासारखं आहे. अरे वा. आणि आयडेंटिटी आणि गव्हर्नन्स बद्दल काय? गव्हर्नन्स हा शब्द खूप व्यापक वाटतोय. गव्हर्नन्स म्हणजे नियम बनवणे. सोपं आहे. तुमच्या क्लाउड शहरात कोण कुठे इमारत बांधू शकतं, कोण किती खर्च करू शकतं, या सगळ्याचे नियम म्हणजे गव्हर्नन्स. याशिवाय तुमचं क्लाउडचं बजेट नियंत्रणाबाहेर जाऊ शकतं आणि सुरक्षेच्या मोठ्या चुका होऊ शकतात. गव्हर्नन्स म्हणजे तुमच्या ॲज्युअर वातावरणाला वाईल्ड वेस्ट होण्यापासून वाचवणं. परीक्षा या सगळ्या व्यावहारिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करते. तयारीसाठी मायक्रोसॉफ्टने काही साधनं दिली आहेत, जसे की प्रॅक्टिस असेसमेंट आणि एक्झाम सँडबॉक्स. यांचा खरंच उपयोग होतो का? खूप जास्त. प्रॅक्टिस असेसमेंट तुम्हाला परीक्षेतील प्रश्नांची भाषा समजून घ्यायला मदत करते. अनेकदा लोकांना उत्तर माहीत असतं, पण प्रश्न फिरवून विचारल्यामुळे गोंधळ उडतो. ही प्रॅक्टिस ती भीती घालवते. आणि एक्झाम सँडबॉक्स म्हणजे परीक्षेच्या इंटरफेसचे एक टेस्ट ड्राईव्ह. म्हणजे प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशी गोंधळ नको व्हायला. हो, हे बटन कुठे आहे किंवा तो ऑप्शन कसा निवडायचा, यात वेळ वाया जाऊ नये यासाठी हे खूप उपयोगी आहे. आता एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया, जो मायक्रोसॉफ्टच्या माहितीमध्ये ठळकपणे दिला आहे, पण अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. परीक्षेसाठी नोंदणी करताना वैयक्तिक मायक्रोसॉफ्ट खातं वापरायला सांगितलं आहे, कंपनीचं नाही. असं का? हा एक लाख मोलाचा सल्ला आहे. याला मी करिअर ओनरशिप म्हणतो. तुम्ही मिळवलेली कौशल्य आणि प्रमाणपत्र ही तुमची मालमत्ता आहे, तुमच्या कंपनीची नाही. जर तुम्ही कंपनीच्या ईमेल आयडीने नोंदणी केली आणि उद्या नोकरी बदलली तर त्या खात्याचा ॲक्सेस तुमच्याकडून काढून घेतला जाईल. थांबा, म्हणजे माझं प्रमाणपत्र आणि परीक्षेचा सगळा इतिहास त्या जुन्या कंपनीच्या खात्यासोबत अडकून राहील. मी ते दाखवू शकणार नाही. अगदी तसंच. ते कायमचं गमावल्यासारखंच आहे. पण जर तुम्ही तुमच्या वैयक्तिक खात्याचा वापर केला तर तुमची सगळी प्रमाणपत्र आयुष्यभर तुमच्यासोबत राहतात. तुम्ही 10 कंपन्या बदलल्या तरी ती तुमची ओळख म्हणून तुमच्यासोबतच असतील. ही एक छोटीशी गोष्ट आहे, पण करिअरच्या दृष्टीने खूप मोठी आहे. ही माहिती तर खूपच महत्वाची आहे. अनेकांना यामुळे मोठा फटका बसला असेल. बरं, समजा एवढी सगळी तयारी करूनही पहिल्या प्रयत्नात यश नाही आलं तर खचून जाण्याची अजिबात गरज नाही. मायक्रोसॉफ्टची एक्झाम रिटेक पॉलिसी खूपच लवचिक आहे. पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यास तुम्ही 24 तासानंतर लगेच पुन्हा परीक्षा देऊ शकता. मी याला कूल ऑफ कालावधी म्हणतो. घाईघाईने पुन्हा परीक्षा देऊ नका. तो एक दिवस शांतपणे विचार करा की काय चुकलं. आणि त्यानंतरच्या प्रयत्नांसाठी ही पॉलिसी उमेदवाराला शिकण्याची संधी देते. हे सगळं ऐकून परीक्षेबद्दल आत्मविश्वास नक्कीच वाढतो. आता समजा परीक्षा पास झाली, प्रमाणपत्र मिळालं, मग काय गोष्ट इथेच संपते का? नाही, इथेच तर खरी गंमत सुरू होते. हे प्रमाणपत्र इंटरमिजिएट लेवलचं आहे आणि त्याची वैधता फक्त 12 महिने आहे, म्हणजे 1 वर्ष. फक्त 1 वर्ष? म्हणजे दरवर्षी पुन्हा तीच परीक्षा द्यावी लागणार? हे थोडं त्रासदायक नाही का? नाही, अजिबात नाही. आणि इथेच या प्रमाणपत्राचं खरं मूल्य दडलेलं आहे. तुम्हाला दरवर्षी पुन्हा पूर्ण AZ-104 परीक्षा द्यायची नाहीये. त्याऐवजी मायक्रोसॉफ्ट लर्नवर एक छोटी विनामूल्य ऑनलाईन असेसमेंट द्यायची असते. अच्छा, फक्त एक छोटी असेसमेंट. हो, आणि यामागे एक खूप महत्त्वाचा विचार आहे. क्लाउड तंत्रज्ञान प्रचंड वेगाने बदलत आहे. दर महिन्याला नवीन सेवा येत आहेत, जुन्या सेवांमध्ये बदल होतात. ही वार्षिक नूतनीकरण प्रक्रिया तुम्हाला त्या बदलांसोबत अपडेटेड ठेवते. याचा अर्थ हे प्रमाणपत्र म्हणजे भिंतीवर लावायची डिग्री नाही, तर ती एक जिवंत, श्वास घेणारी ओळख आहे. मायक्रोसॉफ्ट तुम्हाला दरवर्षी नवीन गोष्टी शिकायला भाग पाडत आहे, जेणेकरून तुम्ही बाजारात नेहमीच प्रासंगिक म्हणजे रेलेव्हंट राहाल. इट्स अ फीचर, नॉट अ बग.
म्हणजे हे प्रमाणपत्र तुमच्या सतत शिकत राहण्याचा पुरावा आहे. हे खूपच प्रभावी आहे. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली आहे. ॲझ्युअर ॲडमिनिस्ट्रेटर असोसिएट हे फक्त काही टूल्स वापरण्याचं प्रमाणपत्र नाही. मुळीच नाही. हे एक सर्वसमावेशक भूमिकेचं प्रमाणपत्र आहे. यात नियोजन, अंमलबजावणी, व्यवस्थापन, देखरेख आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सतत शिकत राहण्याची वृत्ती, या सगळ्याची तपासणी होते. बरोबर. आजच्या क्लाउड फर्स्ट जगात अशी प्रमाणित कौशल्य असणं ही तुमच्या करिअरमधील एक मोठी गुंतवणूक आहे आणि हे प्रमाणपत्र त्या गुंतवणुकीचा एक भक्कम पुरावा आहे. आपण आज या प्रमाणपत्राची भूमिका, परीक्षेची तयारी आणि त्याचं महत्त्व यावर सखोल चर्चा केली. पण जाता जाता एक विचार मनात येतोय. केवळ प्रमाणपत्र मिळवणं हे अंतिम ध्येय असू शकतं का? की त्यातून मिळालेल्या ज्ञानाचा वापर करून आपल्या कामात, आपल्या संस्थेत नाविन्यपूर्ण बदल घडवणं हे खरं ध्येय आहे? विचार करा, हे प्रमाणपत्र तुमच्या प्रवासाचा शेवट आहे की एका खऱ्या अर्थाने नव्या आणि रोमांचक प्रवासाची सुरुवात?